आपण भूगोल पाहू. जॉग्राफी. आज भूगोल पाहत आहोत. पहिला क्वेश्चन बघू. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? याच्यामध्ये ऑप्शन दिलेले असतील. जे पूर्व वाहिनी बाकीचे असतात आणि एकच पश्चिम वाहिनी जी की तापी आहे. तापी, नर्मदा किंवा कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजे याचा आन्सर आहे तापी. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. महाराष्ट्राला एकूण प्रशासकीय विभाग विचारले आहेत. आता महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग हे किती आहेत असं विचारलेलं आहे. याचा आन्सर आहे आपल्याला 6 प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रात एकूण. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा महाराष्ट्रातील जिल्हा हा अहिल्यानगर आहे. पूर्वी याचं नाव होतं अहमदनगर. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे असं विचारलेलं आहे. आपल्याला सागरी किनारा विचारलेला आहे. पूर्वी हा 720 होता. तो आता नवीन मोजणीनुसार 877.97 असं म्हणतात, पण 877.97 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, काही अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना लागून आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा या 6 राज्यात समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. आपल्याला इथं हे पण दिलेले आहेत, राज्य पण दिलेले आहेत. मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि आंध्र प्रदेश. याच्यामध्ये याचा आन्सर आहे आंध्र प्रदेशला आपल्या महाराष्ट्राची सीमा लागलेली नाही अजिबात, म्हणून याचा आन्सर असणार आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन. पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो असं विचारले. पोंगल हा सण तमिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. पोंगल हा सण तमिळनाडूमध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे? आपल्याला सिक्कीमची राजधानी विचारली आहे. सिक्कीमची राजधानी ही गंगटोक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता देश सार्क सदस्य नाही असं विचारलेलं आहे. सार्कचे सदस्य देश बघायचे मस्तपैकी. याचा आन्सर आहे जपान. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आपण हे पण करू मी सार्कचा व्हिडिओ पण बनवून अपलोड करीन, तुम्ही ते पण बघू शकता. कोणते सदस्य सार्कचे आहेत, कोण म्हणजे तर तुम्हाला समजून येईल. WHO वगैरे असं सगळ्याचे बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे असं विचारलेलं आहे. याचा आन्सर आहे नाईल. नाईल ही सर्वात लांब नदी आहे, मोठी नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी ही हैदराबाद या ठिकाणी आहे. हैदराबाद या ठिकाणी पोलीस अकॅडमी आहे, ज्याच्यामध्ये IPS अधिकारी वगैरे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? आंतरराष्ट्रीय वाररेषा हे 180 अंश रेखावृत्त याला म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे असं विचारलेले. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी हा बॅरन बेट या ठिकाणी आहे, जे की अंदमान या बेटावरती आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे? याचा आन्सर आहे कोहिमा. नागालँडची राजधानी ही कोहिमा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आपल्याला विचारलं आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे. याचा आन्सर आहे आंध्र प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन. शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? कोणत्या शहरात आहे असं विचारलेलं आहे. अमृतसर या शहरामध्ये. अमृतसर हे शहर पंजाबमध्ये आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठा दिवस जो की ऑब्विसली उन्हाळ्यात असणार आहे, उन्हाळ्यात 21 जून हा दिवस भारतातला सर्वात मोठा दिवस आहे, उन्हाळ्यातला असल्यामुळं मोठा असणार, कारण सूर्य बरोबर वरती असणार, म्हणजे माथ्यावरती. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, भारतातील नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह हा शुक्र आहे. शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रेड क्लिफ लाईन डॅश डॅश या 2 देशांची सरहद्द दर्शवते. रेड क्लिफ लाईन ही भारत आणि पाकिस्तान या देशाची सरहद्द दर्शवते, जी की 1947ला झाली. त्याच्यामुळं आपण भारत आणि बांगलादेश याची पण रेड क्लिफ लाईनच जर ऑप्शनमध्ये असेल तर, जर बांगलादेश पाकिस्तान सोडून बांगलादेश असेल, भारत बांगलादेश, तरी पण त्याचं पण आन्सर आपल्याला रेड क्लिफ लाईनच लिहावं लागेल. ठीक आहे, थँक्यू.